खैरेंनी आक्षेप का घेतला? ते त्यांनाच विचारा. त्यांना कल्पना नव्हती. बघावं त्यांनी यादी त्यांच्याकडे आहे. दुसरा इच्छुक असं दिली असती आणि तिथे इच्छुक एकच होता रशीद मामू. मग कधी जागा सोडायची थोडी असते. आम्ही त्यांना काल विचारलं तर त्यावेळेस ते तुमच्यावरती हमलावर झाले. त्यांनी म्हटलं की अंबादास दानवेंच्या डोक्यात हवा गेली आहे आणि मी आता रशीद मामू यांचा प्रचारच करणार नाही. वाटतं खैरे साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते काही जरी बोलले तरी मी काही बोलणार नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा मी आदर करतो. त्यांच्या मार्गदर्शनानेच मी चालण्याचा प्रयत्न करेल. आता प्रचाराला त्यांच्या सगळ्या प्रकृतीमुळे किती जाणवेल त्यांचं मला माहिती नाही. पण मी जाऊन आलो, आज प्रचार करून आलो, रॅली काढली मामूची चांगली. काय प्रॉब्लेम त्याला, केलं मी. काय घाबरतो मी कोणाला. भाजपने आक्षेप घेतलाय की ज्या व्यक्तीवरती रासुका लागलेला आहे, जो व्यक्ती दंगलीमध्ये संलिप्त आहे किंवा ज्यांच्या शहराच्या नामांतराला ज्याचा विरोध होता, अशा व्यक्तीला उद्धव ठाकरेंनी उमेदवारी देणं, त्यांचा आरोप संभाजीनगर पुरता नाही आहे तर ते मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना लक्ष करत आहेत. भारतीय जनता पार्टी खोट्या गोष्टी करतात. कधी रासुका लागली नाही रशीद मामूंना. कधी देशविरोधी याच्यात ते नव्हते, कधीच नव्हते. एखादं भारतीय जनता पार्टी पोलीस रेकॉर्ड दाखवावं. माझ्याकडे त्यांचा पोलीस रेकॉर्ड आहे. संभाजीनगर नावाला त्यांनी विरोध केला असेल त्यावेळेस, तो खूप लोकांनी केला. 6-7 पक्ष स्वबळावरती लढतात, कुणाचीच कुणासोबत युती नाही आहे, पक्षामध्ये राडे आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांनी नेत्यांची गाडी अडवली, काय इथल्या स्थानिक खासदारांना आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले. काय सुरू आहे संभाजीनगरमध्ये? देवेंद्रजी बोलले ते सत्यच आहे ना. न्यू म्हणजे नवीन आता तो एक शब्द आहे की एखादा नवीन मुसलमान झाला की तो 4दा नमाज पडतो, असा कॅटेगरीचा एक वर्ग असतो. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. भाजपने आक्षेप घेतलाय की ज्या व्यक्तीवरती रासुका लागलेला आहे, जो व्यक्ती दंगलीमध्ये संलिप्त आहे किंवा ज्यांच्या शहराच्या नामांतराला ज्याचा विरोध होता, अशा व्यक्तीला उद्धव ठाकरेंनी उमेदवारी देणं, त्यांचा आरोप संभाजीनगर पुरता नाही आहे तर ते मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना लक्ष करत आहेत. भारतीय जनता पार्टी खोट्या गोष्टी करतात. कधी रासुका लागली नाही रशीद मामूंना. कधी देशविरोधी याच्यात ते नव्हते, कधीच नव्हते. एखादं भारतीय जनता पार्टी पोलीस रेकॉर्ड दाखवावं. माझ्याकडे त्यांचा पोलीस रेकॉर्ड आहे. संभाजीनगर नावाला त्यांनी विरोध केला असेल त्यावेळेस, तो खूप लोकांनी केला. आता जे भारतीय जनता पार्टी त्यांचा नव्हता विरोध. किती लोकांचं नाव सांगू मी, जे आता भाजपात निवो जे आले, देवेंद्रजींनी सांगितले, यांच्यातले किती लोकांचे स्टेटमेंट आहे संभाजीनगरला विरोध असणारे, हिंदू असणारे, त्यांचा विरोध किती लोकांचा सांगू. जोपर्यंत छत्रपती संभाजीनगर नाव नाही होत तोपर्यंत विरोध असू शकतो कोणाचा. कित्येक हिंदूंचा सुद्धा होता. आम्ही म्हणत होतो नाही सरकारी करा, मग आम्ही करतो. आता सरकारी झालेलं आहे संभाजीनगर. तेव्हा मला नाही वाटत मामूचा विरोध असायचं काही कारण नाही. त्या काळात विरोध हिंदूंनी पण केला ना मोठा. काय फक्त मुसलमानांनी केला विरोध का? भाजपचे मुसलमान दाखवू घेतले काय काय बोलतात, काय काय करतात म्हणून. त्याच्यामुळं आणि कुठंच राजसुका नाही त्याच्यावर. तुम्हाला असं वाटतं का की भाजपच्या ह्या आरोपामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची किंवा तुमच्या पक्षाची मुंबईमध्ये अडचण होऊ शकते, खास करून बीएमसी निवडणूक? काही होत नाही. कसलं काय संबंध आहे? यांचे काम दाखवा म्हणा या हरामखोरांना. कसला आता तुम्ही कामावर बोला आणि दाखवा ना मामूचं रेकॉर्ड. तुमचे मामू दाखवू का किती आहे? तुमचे मामू दाखवू किती आहे? मग आता बोलेल मी तर मला असं वाटतं योग्य नाही होणार. किती यांच्या भाजपच्या नेत्यांच्या मुलींचे लग्न मुसलमानावर झालेले, किती मामूंबरोबर झाले, दाखवू का? यादी देऊ? संभाजीनगरमध्ये भारतातले देतो मी. तुम्ही संभाजीनगर काय घेऊन गेले? मी फार पर्सनल, मला बोलायची इच्छा नाही आहे, कोणाविरुद्ध बोलू नये, ते योग्य नाही होणार. पण मग ते पर्सनल आले तर पर्सनल यावं लागेल. मग भाजपचा विरोध आपण समजू शकतो, पण तुमच्या पक्षातले नेते इथले माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामूंच्या पक्षप्रवेशाला विरोध केला आहे. आणि त्यावेळेस तुमचं ते माध्यमामध्ये आलेलं स्टेटमेंटसुद्धा आम्ही वाचलं की मातोश्रीवरून झालेला निर्णय, त्याच्यावर आक्षेप घ्यायचं कारण काय? रशीद मामू आणि चंद्रकांत खैरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होता, त्या दोघांमध्ये हमरीतुमरी झाली आहेत. काय समन्वयाचा अभाव आहे की त्यांचं काय सुरू काय पक्षामध्ये? काही सुरू नाही. तिथं एकच इच्छुक होतं आमच्याकडं, त्यामुळे त्यालाच द्यावं. मग ती जागा रिकामी सोडायची का? मग खैरेंनी आक्षेप का घेतला? ते त्यांनाच विचारा. त्यांना कल्पना नव्हती. बघावं त्यांनी यादी त्यांच्याकडे आहे. दुसरा इच्छुक असं दिली असती आणि तिथे इच्छुक एकच होता रशीद मामू. मग कधी जागा सोडायची थोडी असते. आम्ही त्यांना काल विचारलं तर त्यावेळेस ते तुमच्यावरती हमलावर झाले. त्यांनी म्हटलं की अंबादास दानवेंच्या डोक्यात हवा गेली आहे आणि मी आता रशीद मामू यांचा प्रचारच करणार नाही. वाटतं खैरे साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत.
ते काही जरी बोलले तरी मी काही बोलणार नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा मी आदर करतो. त्यांच्या मार्गदर्शनानेच मी चालण्याचा प्रयत्न करेल. आता प्रचाराला त्यांच्या सगळ्या प्रकृतीमुळे किती जाणवेल त्यांचं मला माहिती नाही, पण मी जाऊन आलो, आज प्रचार करून आलो, रॅली काढली मामूची चांगली. काय प्रॉब्लेम त्याला, केलं मी. काय घाबरतो मी कोणाला? पण असं का होतं की लोकसभेला सुद्धा तुमच्या दोघांच्या नेत्या वादामध्ये उद्धव ठाकरेंना मध्यस्थी करायला लागली. आता ज्या वेळेला प्रतिष्ठापना लागली आहे दोन्ही ठाकरेंची की मुंबई कुठल्याही परिस्थितीत जिंकायची, अशा वेळेला तुमच्या दोघांमध्ये परत क्रायसिस सुरू झाला आहे. ठाकरेंना परत लक्ष घालावं लागू शकतं. काही झालेलं नाही आमचं. खैरेसाहेब आमचे नेते, एवढंच सांगतो. तुमच्या मीडियाने निर्माण केलेला विषय आहे. ठीक आहे, अंबादानीच्या डोक्यात हवा गेली तर ठीक आहे, ते काढू शकतात ना माझी हवा. बोलून घ्या, मला पंप लावून काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. माझी तयारी आहे, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात. तुमचं काय असेसमेंट आहे या निवडणुकीमध्ये की 7 पक्ष वेगवेगळ्या पातळीवरती लढतायत? हे पण आम्ही मागच्या वेळेस आमची 28-29 संख्या होती. आमची संख्या, आम्ही या शहरातलं सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरू असं माझं प्रिडिक्शन आहे. बाकी कोणी काही बोलो, 100%. महापौर कोण होणार? मराठी होणार, अमराठी होणार की खान होणार? हा प्रश्न जो भाजप मुंबईमध्ये विचारते, मी तुम्हाला इथं संभाजीनगर मुंबईबद्दल विचारतो. हे भाजपचे फालतू धंदे मला सांगू नका तुम्ही. भाजप म्हणजे आता खान शब्द चांगला वापरू शकतो मी, पण आता आज तक तुमचं काय नॅशनल चॅनल आहे, नाही तर तो वापरणं योग्य नाही होणार. कोण आहे आमचे उमेदवार? आत्ता पण कोण गेले? तुम्ही किती केले सांगा, तुमची यादी काढा, कोण कोण केले आत्तापर्यंत. सगळे बाबूभाई बावांजी. कोण आहे? मराठी आहे. तो कोटक मराठी आहे, सोमय्या मराठी आहे, पुरोहित मराठी आहे, लोढा मराठी आहे. हां, तो हे सगळे मराठी लोक आहेत. कोटेच्या. आणखी तो आता उत्तरला कोण उभा होता, तो आमदार उपाध्याय नाही होता, तो माझ्या नाही लक्षात. तो हे मराठी सगळे. पियुष गोयल मराठी आहे, गोपाळ शेट्टी मराठी आहे. ही भाजपची लाईन आहे ना. भाजप काय गोष्टी करतं, काम करणं सांगता येत नाही. महाराष्ट्रात बोंबाबोंब आहे. सरकार पूर्ण त्यांनी सरकार महाराष्ट्र देशोधडीला लावलेलं आहे. तिजोऱ्या रिकाम्या केल्या आहे, भ्रष्टाचारात गुंतलेले सगळे लोक, आणि ते आम्हाला काय सांगणार? हे पण प्रशासनातले अधिकारी आधी कधीही असं होत नव्हतं. निवडणुका अतिशय निरपेक्ष होत होत्या. कोणताही अधिकारी कधी चुकूनही, आम्ही काम केलं ना. काँग्रेसची किती सत्ता होती, त्या काळात आम्ही काम केलेलं आहे. मधल्या काळात ही भारतीय जनता पार्टीची होती, त्या काळातही काम केलेलं आहे. पण असं आत्ता जसं चालू आहे, अधिकारी जसं सरकारचे नोकर ते आहेत सरकारचे, नो डाऊट, पण त्या पक्षाचे नाही ना. पण तो सत्ताधारी पक्षाला मदत व्हावं असं कार्य बऱ्याच ठिकाणी अधिकारी करतात. आमच्याकडे आत्ता मी दाखवली तुम्हाला ऑर्डर, एक हायकोर्टाने ऑर्डर दिली चिन्हाविषयी, तीसुद्धा ॲक्सेप्ट करत नव्हता अधिकारी. शेवटी आम्हाला या संदर्भात शिवसेनेच्या पद्धतीनं सगळ्या भूमिका स्पष्ट कराव्या लागल्या आणि मग चिन्ह मिळालं. आता एक अधिकारी मी नाव दिलं, काय नाव त्याचं, शिवाजी सुकरे. आमच्या उमेदवाराला फोन करतो, तो डीन आहे इथं, ॲडिशनल डीन आहे. आमच्या उमेदवाराला फोन करतो की अरे तू फॉर्म भरला का, कशाला भरतो, कशाला सत्ताधारी लोकांच्या नादी लागतो. अरे तुम्हाला घेणं काय याच्याशी? आणि म्हणून असं आता काही महाबलकेचे छुटूक मुटूक अधिकारी तर काही कार्यकर्त्याला फोन करतात, पण सोडून द्या त्यांच्याविषयी मी काय फार तक्रार, कारण फार साधे अधिकारी ते. पण हे सुपर क्लास 1 अधिकारी अशा पद्धतीनं करतात. पहिल्यांदाच अशा गोष्टी घडतात की अधिकारी एकदम सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर चालतात. मला असं वाटतं हे चुकीचं आहे. आम्ही तुमचे पोस्ट आणि काही व्हिडिओ सुद्धा बघितले ज्यामध्ये तुम्ही संताप व्यक्त करताय. तुम्ही या गोष्टीची तक्रार वरिष्ठ पातळीवरती किंवा सरकारमधल्या लोकांसोबत केली आहे का याच्यामध्ये? याच्याविषयी मी एक त्या डीनची तक्रार केली इलेक्शन कमिशनला. बाकीच्या अधिकाऱ्यांनी आमची मशाल देत नव्हता, त्याने आता मशाल अलॉट केली आम्हाला, पण त्याच्यासाठी आम्हाला फार संघर्ष करावा लागला. त्यामुळे ज्यांनी फोन केला तर त्याची तक्रार मी केली. काय साधारण चित्र तुम्हाला शहरामध्ये दिसतं ज्यावेळेला 6-7 पक्ष स्वबळावरती लढतात, कुणासोबत युती नाही आहे, पक्षामध्ये राडे आहेत,
भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांनी नेत्यांची गाडी अडवली, काय इथल्या स्थानिक खासदारांना आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले, काय सुरू आहे संभाजीनगरमध्ये? मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटात जे पेरलं तेच उगवलं तसं पाहायला गेलं तर. भारतीय जनता पार्टी तशी पाहायला गेली तर इथं एक व्यवस्थित काम करणार आहे, आधीची व्यवस्थित आम्ही सोबत काम केलेलं आहे. पण आत्ताच्या घडीला या भारतीय जनता पार्टीत एवढे लोक कुठले कुठले आले ज्यांना पार्टीच माहिती नाही, पार्टी माहीत नाही, कोणत्या कल्चरवर चालते ही त्यांना माहिती नाही, कोणता आपला विचार कोणता आहे संघ परिवाराचा ते त्यांना माहिती नाही. ना असे लोक आल्यावर असंच होणार ना. पार्टीचं एक केडर असतं, त्याला पार्टीची विचारसरणी या सगळ्या गोष्टी, पार्टीचं दररोजचं त्याच्यात नुसतं पार्टी फर्स्ट, हे सगळ्यात आधी देश, नंतर पार्टी आणि नंतर पर्सन. पण उलटं झालं ना आता, आधी पर्सन नंतर पार्टी आणि नंतर देश, असंच भारतीय जनता पार्टीत वागलं जाते आणि म्हणून त्याचं त्यांना सामोरं जावं लागलं. तुमच्या पक्षामध्ये सुद्धा काही लोक नाराज होते आणि मी खैरे साहेबांशी सुद्धा काल बोलत होतो. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही 20 लोकांना नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळे नाराजी त्यांनी दूर केली, अर्ज मागे घेतला. काय हे तुम्ही ऑपरेशन कसं केलं तुमच्या पक्षामध्ये? आमच्या पक्षाकडं जवळपास 390 इच्छुक होते. उमेदवारी आम्ही 100 लोकांनाच दिली, म्हणजे 290 लोकांना उमेदवारी नाही दिली. त्यातल्या जवळपास 65-70 लोकांनी फॉर्म भरले होते. आम्ही या 65-70 लोकांना, बऱ्याच जणांना फोनवर संपर्क साधला, बऱ्याच जणांच्या घरी जाऊन आलो, त्यांना पक्षाची स्थिती, आत्ताच्या घडीचं चॅलेंज हे सगळं समजावून सांगितलं. तर आमच्या पक्षात कुठंच म्हणजे आमच्या पक्षाच्या कार्यालयावरही कोणता मोर्चा आला नाही, आमच्या घरावरही कोणता मोर्चा आला नाही. पण आम्ही याच्यात मागच्या 3 महिन्यानं प्रोसेस करत होतो. याला कारण असं आहे, इच्छुक असू शकतात 300-400, पण आम्ही मागच्या 3 महिन्यापूर्वी एक उमेदवार आम्ही फायनल केला होता, प्रमुख त्या वार्डाचं, रिझर्वेशन काही नाही गो. मग हळूहळू आम्ही मग इच्छुकाचं सगळं एकत्रीकरण, वेगळ्या भागातले, वेगळ्या सोशल याचे, असं सगळं हळूहळू करत आम्ही आणलं होतं. आणि नंतर रिझर्वेशन निघाल्यानंतर जेवढे इच्छुक आहे यांनी सगळ्यांच्या घरोघरी एकदा जाऊन आले. मग प्रत्येकाला प्रत्येकाची क्षमता कळून जाते की हा वॉर्ड किती मोठा आहे, आपल्याला किती काम करावं लागेल, सगळ्या गोष्टी, मग साधनं किती उपलब्ध करावं लागेल, या सगळ्याचा अंदाज फिरल्यावर उमेदवाराला येत असतो. आणि त्याच्यामुळे आणखी बरेच लोक गळाले. मग उरलेल्यांनाही आम्ही काही जणांना समजून सांगितलं की याला करावं लागेल, त्याला करावं लागेल. आणि म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी केल्यामुळं प्रॉमिनंट ठिकाणी आमच्याकडे काही झालेलं नाही. जिथं कुठं झालं होतं त्यांना आम्ही समजावून सांगितलं. आमच्याकडं तशी पाहायला गेलं तर एकही बंडखोरी झाली नाही. आम्हाला फार कोणाच्या हातापाया पडावं लागलं नाही असं मी म्हणणार नाही. आम्हाला विनंत्या करावं लागतात. कार्यकर्त्यांचा रोष असतो, 10 वर्ष निवडणुका झाल्या नाही, भावना तीव्र असतात, त्याही समजून घ्याव्या लागतात. ते आम्ही केलं. मुंबई तकने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरला की हे जे नाराजांचे राडे आहेत हे निष्ठावंत आहेत, हे नवीन पक्षात आलेले लोक आहेत. काही त्याच्यामध्ये निष्ठावंत लोक असतील सुद्धा, पण हे खरंच असं घडतंय की ज्या 7-8-9 वर्षांनी निवडणुका होत आहेत आणि मग कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या, काही लोकांची एक पिढी जवळपास यामध्ये निघून जाते. देवेंद्रजी बोलले ते सत्यच आहे ना. म्हणजे नवीन आता तो एक शब्द आहे की एखादा नवीन मुसलमान झाला की तो 4दा नमाज पडतो, असा कॅटेगरीचा एक वर्ग असतो. तसा तो वर्ग आहे. निष्ठा खूप दाखवतो. निष्ठा काय असतं, नेत्याचं एखाद्या नेत्याला पकडायचं, याच्यावरती निष्ठा पार्टीवर नसते. हा याचा, तो त्याचा, तो त्याचा. आणि बऱ्याच जणांना वाटतं आपण यांच्या गाडीत फिरलो की आपल्याला तिकीट भेटेल, असं पण वाटतं. वाढत काम असो नसो, हे सगळ्याच पक्षात असतं, त्यांच्याच नाही, सगळ्याच पक्षात असतं. पण भारतीय जनता पार्टीचं जे केडर आहे हे डिसिप्लिनरी केडर ओळखलं जात होतं. आता कसे हे बरेच हौसेगौसे जमा झाले ना पार्टीमध्ये, त्यामुळे हे स्वार्थासाठी जमा झाले. आता वरचे पण कित्येक नेते एखाद्याला काढा बरं मंत्रिपदावर, ते राहतात का भाजी? नाही राहू शकत. यांना सत्ता पाहिजे. आणि म्हणून हेच माझं म्हणणं आहे की आम्ही हे केलं. आम्ही कित्येक लोक सामान्य दिले, एक पोह्याची गाडी चालवणारा दिला आम्ही उमेदवार, कित्येक एक कामगार दिले आम्ही 4-5 उमेदवार, काही महिला हार्डकोर कार्यकर्ते आम्ही महिला आघाडीच्या दिल्या. आम्ही काय त्यांची आर्थिक स्थिती बघितली, दिलं ना, काय प्रॉब्लेम, त्याला दिलं. ST कॅटेगरीचं वॉर्ड आहे, ST वॉर्ड, ST लोकसुद्धा भेटत नाही उमेदवारीला. उमेदवार STमध्ये
अब्दुल रशीद खान येतात, त्यांना दिलं, त्याला काय प्रॉब्लेम. इंटरेस्टिंग आहे. दानवे कॉन्फिडंट आहेत छत्रपती संभाजीनगरबद्दल की आमची सत्ता येईल आणि ह्या संभाजीनगरपेक्षा सुद्धा महाराष्ट्राचं काय देशाचं लक्ष मुंबईवरती लागलं आहे आणि 10 तारखेला मला वाटतं उद्धव ठाकरे ती सभासुद्धा घेणार आहेत. त्यामुळं ठाकरेंची सुद्धा सभा होईल ज्यावेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज मुंबईमध्ये एकत्र आलेत. अनेक वर्षानंतर राज ठाकरे शिवसेना भवनात गेले, तुम्ही बघितलं? हे पण चांगलं आहे ना. हे पहा, जेव्हा हे समजा 5 बोटे एकत्र असले तर त्याची एक मूठ बनते, मूठ चांगली वज्रमूठ बनते. तसे 2 भाऊ आल्यावर हे 2 असं न राहते, असं एकत्र वज्रमूठ बनते ना. वाटतं हे आता आम्ही ग्रामीण भागात असतो, एखादं जॉईंट फॅमिली असली तर त्याचं एक वजन गावात वेगळं असतं. जे 4 भाऊ 4 ठिकाणी राहतात त्याचं वजन वेगळं असतं. तर सगळ्या लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? संभाजीनगर आणि मुंबईच्या ठाकरेंच्या राजकारणाबद्दल, भाजपच्या आरोपांबद्दल कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. कॅमेरामॅन इस्रारसोबत मी आतिक, छत्रपती संभाजीनगर.